नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लाईव्ह क्लासमध्ये मी तुम्हा सर्वांचं अनंत सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण संख्या मालिका नंबर सिरीज पाहणार आहोत। बघा, एनएमएस मधील बुद्धिमत्ता आपण हा विषय घेतोय। बुद्धिमत्तामधील अनेक क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। वेळ वाया घालवता आपण पहिलाच क्वेश्चन बघणार आहोत। पहिला क्वेश्चन काय दिलाय बाळांनो? 2, 6, 12, 20 आणि प्रश्नार्थक चिन्ह। प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे। एक सुंदर आणि साधी ट्रिक सांगतो तुम्हाला बाळांनो। इथे 2 चा वर्ग करा, 2 चा वर्ग अधिक 2 करा, 2 चा वर्ग 4 अधिक 2 बरोबर 6 ही पहिली संख्या मिळाली आपल्याला। जर तुम्हाला दुसरी संख्या जर काढायची असली की सॉरी सर्वप्रथम पहिली संख्या काढायची असली तरी सुद्धा तुम्ही काढू शकता। बघा, करायचं काय, काहीच नाही। 1 चा वर्ग करा आणि अधिक 1च करा। 1 चा वर्ग सर्वांना माहिती 1 येतो आणि 1 अधिक 1 किती येतात? 2 आणि पहिली संख्या। पुढली संख्या काढा 6। चला, 2 चा वर्ग अधिक 2च करा, 2 चा वर्ग 4 अधिक 2 बरोबर 6। पुढे 3 चा वर्ग करा, 3 चा वर्ग अधिक 3, 3 चा वर्ग 9, 9 अधिक 3 किती बरोबर 12, 9 अधिक 3 किती 12। पुढली संख्या काढायची तुम्हाला 20। मग करा 4 चा वर्ग अधिक 4, 4 चा वर्ग येतो 16 अधिक 4, 16 आणि 4 20। पुढे काढायचं आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 1 2 3 4 घेतले, आता घ्या 5, 5 चा वर्ग करा अधिक 5च करा, 5 चा वर्ग 25 अधिक 5, 25 आणि 5 30। पर्याय क्रमांक पहिला। तुमचा सुद्धा हा क्रमांक आलेला आहे का? बी, सॉरी पहिला नाही दुसरा, बी, बी आलेला आहे का उत्तर 30? हे कमेंट करून मला नक्की सांगा। पुढला प्रश्न आपण घेऊया। बघा, पुढला प्रश्न आपल्याला काय दिला आहे? संख्या मालिका वरला प्रश्न आहे बघा आपला हा। संख्या मालिकावरला नंबर सिरीज वरला। आता आपल्याला परत एक संख्या मालिकावरला प्रश्न आहे। 5 10 20 40 इथे 5 गुणवले जर तुम्ही 2 केलं तर 10 पुढल्या संख्या भेटेल। पुन्हा 10 गुणवले 2 केलं तर 20 ही पुढली संख्या मिळाली। 20 गुणवले 2 जर केलं तर 40 किंवा 40 गुणवले 2 जर केलं तुम्ही तर 80। तुम्हाला पर्याय क्रमांक सी उत्तर येणार आहे। तुमचं सुद्धा सी उत्तर 80 आलेलं आहे का? कमेंट करून नक्की सांगा। पुढला प्रश्न घेऊया आपण एकदम सोप्या पद्धतीनं। वेगळे पद शोधा, ऑड ऑन आउट वरला। ओके, बघा तिसरा क्वेश्चन घेतोय मी। वेगळी संख्या ओळखावरला काय दिलाय प्रश्न? 3, बघा प्रश्न काय दिलाय? 3 5 7 9 11। एकदम सुंदर पद्धतीने तुम्ही वेगळे संख्या शोधू शकतात। बाळांनो, इथे जर तुम्ही 9 बघितलं तर 3 चा वर्ग 9 येतो आणि पर्याय सुद्धा आहे बघा 9 आपल्याला सी। ओके, आता 3 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, 5 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, 7 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, 11 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, फक्त 3 चा वर्ग किती आहे? 9 आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 सी उत्तर तुमचं बरोबर आहे, उत्तर 9। पुढला प्रश्न घ्या। काही अडचण असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता, काही अडचण नाही। ओके, बाय। अक्षर मालिकावर प्रश्न आपल्याला, अक्षर मालिका। आता प्रश्न काय दिला हे समजून घ्या। अक्षर मालिकावरला ए सी ई जी प्रश्नार्थक याला आपण इंग्रजी वर्णमाला देखील म्हणतो। बघा, इंग्रजी वर्णमालावरला प्रश्न आला की साधारण एबीसीडी लिहायला सुरुवात करा। एबीसीडी जर तुमच्या जवळ असेल तर खूप फायदा होतो। एच आय जे के एल एम एन इथपर्यंतच घेतो, कारण की जी पर्यंतच अल्फाबेट आहेत। आता ए सी हा बी सोडलाय, सी ई डी सोडले, पुन्हा ई जी एफ सोडले आणि जी आय एच सोडले। राईट, म्हणजे तुम्हाला आय उत्तर मिळणार आहे बघा इथं। एक अल्फाबेट, एक सोडून अल्फाबेट घेतल्या गेलं, एक आड एक अल्फाबेट। म्हणजे ए घेतलं, बी सोडलं, सी घेतलं, ई सोडलं, सॉरी ए घेतलं, बी सोडलं, सी घेतलं, डी सोडलं, ई घेतलं, एफ सोडलं, जी घेतले, एच सोडले आणि आय घेतले। राईट, बघा म्हणून तुमचं बी नंबर येणार आहे, आय उत्तर। ओके, उत्तर बरोबर आहे का? कमेंट करून नक्की सांगा। पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण। प्रश्न क्रमांक, ठीक आहे, 5व्याकडे। प्रश्न क्रमांक 5 आपल्याला
काय दिलाय. ओके, आपण